तुम्ही कधी बोंबील फ्राय केलेले आहेत का? जर केले असतील तर करताना भरपूर चुका होतच असतात आणि बोंबील फ्राय खराब होत असतो। त्याचबरोबर जे लहान बोंबील असतात त्यांना कसं फ्राय करायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर मस्तपैकी बोंबील स्वच्छ धुतलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे मसाला घातलेला आहे, घरचा तिखट मसाला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर, त्याचबरोबर 1 चमचा तांदळाचं पीठ आणि एक अर्धी पळी किंवा अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा होईल इतकाच निंबूचा रस टाकायचा आहे आणि हे सगळे जिन्नस हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। या बोंबलांना व्यवस्थित असं सगळा मसाला कोट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे। जर तुम्हाला हे करताना असं वाटलं की बापरे खूपच कोरडं होत आहे तर हलकसं 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं आहे आणि या प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून याला एक 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे मॅरिनेट झालेले आहेत। तव्यामध्ये मी एकच पळी तेल घेतलेलं आहे, कारण हे आपण बोंबील तळत आहोत आणि सर्वात मोठी चूक आपण हीच करतो की इतर माशांप्रमाणे आपण यामध्ये सुद्धा तेवढंच तेल घालतो ज्या इतर माशांमध्ये घालत असतो। आणि तुम्ही आता बघू शकता हे बोंबील कोट करून घेण्यासाठी मी रवा घेतलेला आहे, कच्चा रवा आहे आणि व्यवस्थित बोंबलांना मी हे लावून घेत आहे। तुम्ही बघू शकता एक एक बोंबील मी हलक्या हाताने व्यवस्थित प्रेस करून रवा चांगल्या प्रकारे लावून घेते आहे आणि मग आपल्याला हे तळायचं आहे। तर तळण्यासाठी गॅस नेहमी हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मगच यांना तव्यामध्ये टाकायचं आहे। रवा लावल्याने हे मासे जे तव्यामध्ये आपण टाकतो तर तव्याला चिपकत नाही। तुम्ही जर नॉनस्टिक वापरत असाल तर ती एक वेगळी गोष्ट आहे, पण अशा जर तव्यामध्ये तुम्ही तळत असाल तर कधी मासे चिपकतात। खास करून बोंबील जर तुम्ही टाकतात तर ते चिपकतातच। मग त्यासाठी काय तर रवा कोट केल्याने कधीही बोंबील अशा प्रकारच्या तव्याला चिपकत नाही। ही पहिली टिप आहे। आणि दुसरी टिप अशी की बोंबील तळताना नेहमी ते कमी तेलामध्ये तळायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे एकदम बारीक असे बोंबील आहेत आणि हे नेहमी आपण जेव्हा तळायला जातो तेव्हा कधीही ते तुटतात किंवा ते चिपकतात, तर त्यासाठी आपल्याला कमी तेल यूज करायचं आहे आणि तो तेल या प्रकारे चारही बाजूने व्यवस्थित तवा पकडून सगळीकडे मी फिरवून घेत आहे। याने काय होतं, जो कमी तेल जरी असला तरी तो सगळ्या माशांना व्यवस्थितरित्या लागतो आणि मासे हे चांगले तळले जातात। या पद्धतीचा आणखीन एक फायदा असा की यामुळे बोंबील हे कुरकुरीत बनत असतात, कारण आपण जेव्हा जास्त तेलामध्ये हे तळतो तर ते जास्त मऊ आणि अधिकच सॉफ्ट बनतात आणि बोंबील नावाचा प्रकार हा तसाही अगदीच असा सॉफ्ट आणि एकदम मासे पाणीदार असतात हे। त्याच्यामुळे हे कमी तेलामध्ये तळायचे, ज्यामुळे त्याचा वरचा जो कोटिंग आहे किंवा वरची जी साल आहे ती मस्त कुरकुरीत तयार होते आणि ते खायलाही खूप टेस्टी लागतात। आणि या प्रकारचे जर तुम्ही अगदी लहान बोटा एवढ्या आकाराचे जर बोंबील तळत असाल तर मग यांना तळणं आणखीनच कठीण होऊन जातं। जे मोठे बोंबील असतात त्यांना तळण्याची सुद्धा एक वेगळी टेक्निक आहे, ती सुद्धा मी नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की शेअर करीन। ते बोंबील कसे कापायचे आणि कशा प्रकारे त्याच्यातला जो पाणी आहे तो काढायचा, अशा सगळ्या टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्ही बघू शकताय मी मस्त दोन्ही बाजूनी अगदी छान सोनेरी रंग येण्याजोगे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय सध्या ते तव्यामध्ये कसे अगदी दिसत आहेत छान आणि खरपूस आहेत, अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत, अजिबात चिपकलेले नाही, तुटलेले नाही, अखंड आहेत आणि खूप छान दिसत आहेत। खायलाही खूप टेस्टी झाले होते। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा बोंबील तयार करून बघा। हीच रेसिपी आणि ह्याच टिप्स फॉलो करा, तुमचे बोंबील फ्राय नक्की मस्त आणि कुरकुरीत आणि अगदी टेस्टी होतील। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि मासे खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतं, त्यामुळे मासे खात राहा आणि तुमचं शरीर असंच हेल्दी आणि मजबूत बनवत राहा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा। गुड बाय।